नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। काल सांगितल्याप्रमाणे कॉस्ट ऑफ कॅपिटल हे नवीन चॅप्टर मी चालू केलेलं होतं। त्याच्यामध्ये टाइप ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। अगोदर ते व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतरच या व्हिडिओला सुरुवात करा। त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, पहिल्यांदा कॉस्ट ऑफ डिबेंचर्स पाहिलं, त्याच्यामध्ये रिडीमेबल डिबेंचर्स आणि इरिडीमेबल डिबेंचर्स। त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स पाहिलं, त्याच्यामध्ये रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आणि इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स। आणि त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल पाहिलं, त्याच्यामध्ये डिव्हिडंड अप्रोच आणि डिव्हिडंड प्लस ग्रोथ अप्रोच हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं होतं। आता आजच्या या सेशनमध्ये आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या एम.कॉम वर्गाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत PYQ ते मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ते क्वेश्चन्स जे आहेत ते तुमच्या स्क्रीन समोर आहेत। अगदी टू द पॉइंट घेणार आहे, व्यवस्थित मन लावून या ठिकाणी बघा आणि कशा पद्धतीने मी सॉल्व्ह केलेला आहे अगदी त्या पद्धतीने सॉल्व्ह करा। तुम्हाला एक्झाममध्ये 15 आउट ऑफ 15 मार्क 101% पडणारच आहे। ओके, सो फर्स्टली हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नोव्हेंबर-डिसेंबर 2019च्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे। पहा काय म्हणतंय, पी लिमिटेड इश्यू 10% इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स। लक्षात आलं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे, लागलीच तुमच्या डोक्यामध्ये की आपण हे शिकले बाबांनो कुठेतरी। किती 10% इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स सांगितलेले आहेत, पी लिमिटेडने इश्यू केलेले आहेत। द नॉमिनल व्हॅल्यू ऑफ ईच शेअर्स, नॉमिनल व्हॅल्यू म्हणजेच बाळांनो फेस व्हॅल्यू। लक्षात ठेवा, नॉमिनल व्हॅल्यू म्हणजे त्याची दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू म्हणायचं आहे। किती रुपये बाळांनो? 100 रुपये आहे रे। चला, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर कॅपिटल। काय काढा म्हणलंय? कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर कॅपिटल या ठिकाणी काढा म्हणलेलं आहे। सो तर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, या इन्फॉर्मेशनवरून काय म्हणलं, ए सेक्शन काय म्हणलं, व्हेन इश्यूड ॲट डिस्काउंट 5% डिस्काउंट। आणि दुसरा पॉईंट सांगितला त्यांनी, व्हेन इश्यू ॲट प्रीमियम ऑफ 5% प्रीमियम। तर दोन्ही आपण तुम्हाला शिकवलेलं आहे मी। आता इथं दोन कंडिशन दिलेल्या आहेत त्यांनी की हे जे 100 रुपयाचा शेअर्स आहे, इश्यू ॲट डिस्काउंट 5% आणि इश्यू ॲट प्रीमियम किती 5%, यानुसार दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे। 15 मार्क म्हणल्यावर आपल्याला तर करावंच लागेल। ओके, तर आपल्याला सोल्युशन एकदम चांगल्या पद्धतीने बघा सोल्युशन। मग याचा फॉर्म्युला काय आपल्याला माहित आहे, D/NP। ओके, काय फॉर्म्युला? D म्हणजेच डिव्हिडंड डिवायडेड बाय NP म्हणजे नेट प्रोसीड्स मल्टिप्लाय बाय 100 आणि KP म्हणजे काय, कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स। ओके, मग क्वेश्चन मध्ये गिवन काय बाळांनो, तर गिवन आहे व्हॅल्यू ऑफ प्रिफरन्स शेअर्स किती आहे, 100 रुपयाचा एक आहे। ओके, रेट ऑफ डिव्हिडंड किती सांगितलंय त्यांनी क्वेश्चन मध्ये बघा, तर त्यांनी सांगितलं बाळांनो किती 10% इरिडीमेबल म्हणले। ओके, तर 10% आहे रेट ऑफ डिव्हिडंड। तर सो फर्स्टली आपण अगोदर काढून घ्यायचा बाळांनो डिव्हिडंड पर शेअर। कसा काढायचा डिव्हिडंड पर शेअर? आता इथं क्वेश्चन मध्ये किती डिबेंचर्स आहेत, किती रुपयाचे आहेत, फक्त किती रुपयाचे सांगितले, त्याच्यामुळे आपण पर शेअरच डिव्हिडंड काढून घेणार आहोत। मग डिव्हिडंड किती आहेत, आता ह्याच्या पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिबेंचरची प्रिफरन्स शेअरची व्हॅल्यू सांगितली, त्यानुसार करूया। पण आता इथं काय सांगितले त्यांनी, 10% इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स आहेत आणि त्याची किंमत आहे 100 रुपये, एवढाच डेटा आहे। या डेटावरून आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेशन करणार आहोत। डिव्हिडंड पर शेअर काढून घ्या, एक शेअर किती रुपयाचा आहे, 100 गुणाकारात एका शेअरवरती 10% म्हणल्यावर किती रुपये डिव्हिडंड भेटेल बाळांनो, तर बोला सगळेजण किती, 10 रुपये। मग आता पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन, कंडिशन नंबर ए काय म्हणलंय, व्हेन इश्यू ॲट डिस्काउंट, काय म्हणलंय हे बघा येतं, व्हेन इश्यू ॲट डिस्काउंट 5%। मग डिस्काउंट काढून घ्यायचा। नेट प्रोसीड कसं काढलं बाळांनो, नेट प्रोसीड किती, तर शेअरची व्हॅल्यू किती आहे बाबा, 100 आणि त्याच्यामधून डिस्काउंट मायनस करा, किती डिस्काउंट, 100च्या 5% 5 रुपये येते। ओके, आणि फेस व्हॅल्यू किती आहे, 100 वजा 5 किती आलं आपले नेट प्रोसीड्स 95 रुपये। क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत जर लक्षात आलं तर 100% तुम्ही जिंकला। फॉर्म्युला आपला केपी म्हणजे कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स। काय फॉर्म्युला, D/NP मल्टिप्लाय बाय 100। डी किती, 10 रुपये। डिव्हिडंड आत्ताच काढला होता ना बाळा, नाही बघा, हे बघा डिव्हिडंड किती काढलाय, 10 रुपये काढला ना, हा डिव्हिडंड घ्या 10 रुपये। ओके, नेट प्रोसीड्स आताच काढले बघा, किती काढलं, 95 रुपये। ठीक आहे, मग 10/95 किती आलं तुमचं, गुणाकारात 100 किती आलं, कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स
10.52. ओके, हे आलं वेन इश्यू ॲट डिस्काउंट 5%. संपले. 7.5 मार्क पडले. उड्या मारा तुम्ही, 7.5 पडले तुम्हाला. ओके, नेक्स्ट पुढची कंडिशन काय म्हणते बाळांनो, इश्यू ॲट प्रीमियम. प्रीमियमने इश्यू केलं किती, 5%. मग परत नेट प्रोसिड्स काढून घ्या. 5% प्रीमियम द्यायचं त्यांना, जास्तीचे पैसे द्यायचे का, लक्षात ठेवा. मग ऍड करायचं नेट प्रोसिड्समध्ये. प्रीमियम म्हणलं की ऍड करायचं आणि डिस्काउंट म्हणलं की लेस करायचं. फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये. 100ला 100 प्लस प्रीमियम आहे, प्रीमियम म्हणजे प्लस करायचंय, जास्ती न द्यायचे आपल्याला. ओके, मग 10% 100 वरती 5% काढा. प्रीमियम किती आला, 5 रुपये. 100 वरती 5 रुपये प्रीमियम आला, म्हणजेच नेट प्रोसिड तुमचं आलं किती रे, 105 रुपये. किती आलं, 105. अगेन आपला फॉर्म्युला, आपला छोट्याशा लेकराचा काय फॉर्म्युला, केपी इज इक्वल टू डी डिवाइडेड बाय एनपी. डी बोले तो डिविडेंड, जो कि हमने पहले ही निकाल के रखा है. कितना निकाल के रखा है, पर शेयर डिविडेंड 10 रुपए. ओके, 10 डिवाइडेड बाय अभी निकाला नेट प्रोसीड्स कितना है, 105. ओके, 105 मल्टीप्लाई बाय 100. अभी कैल्शियम में अमाउंट पुट कर दो, आ जाएगा आंसर यहाँ पे 9.52. ओके, तो 10, 7.5 15 मार्क पडले. चला, हा होता क्वेश्चन तुमचा कुठला, 2019चा. क्लिअर आहे बाळांनो, सगळ्यांना क्लिअर आहे पहिला. चला, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. याची पीडीएफ भेटूनच जाईल तुम्हाला. नेक्स्ट, आता 2023चा आपण क्वेश्चन पेपर बघूया. म्हणजे 2023चा गेल्या वर्षाचा क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये काय काय विचारलं आहे, काय काय नाही बघून घ्या. फॉक्स लिमिटेड इश्यू, आता कंपनी आहे कोल्हा, ठीक आहे. फॉक्स लिमिटेड इश्यू किती, 10,000 इक्विटी शेअर्स. या ठिकाणी आता इक्विटी शेअर्स किती आहेत ते सांगितलेले आहेत. या बघा, या ठिकाणी बघा, आपल्याला काही सांगितलेलं नव्हतं, ठीक आहे. या ठिकाणी सांगितले किती, तर 10,000 इक्विटी शेअर्स आहेत आणि किती रुपयाचा एक आहे, 10 रुपयाचा एक आहे. आणि प्रीमियमने इश्यू केला म्हणजे किती रुपये प्रीमियम द्यायचा, एका शेअरवरती 2 रुपये प्रीमियम द्यायचा आहे. द कंपनी हॅज इन्कर्ड एक्सपेन्सेस, याला अंडरलाईन करा, एक्सपेन्सेस ऑफ ₹5,000. एक्सपेन्सेस ऑलवेज 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 मायनस करायचे. द इक्विटी शेअरहोल्डर एक्सपेक्ट्स द रेट ऑफ डिव्हिडंड. ओके, त्यांनी एक्सपेक्ट केलं की आम्हाला 18% भेटेल, 18% डिव्हिडंड. ओके, 18%. कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. अतिशय सोपा क्वेश्चन. ओके, आता काढायचे काय, केई काढायचे, कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स. ओके, मग गिवन काय काय आपल्याला, सोल्युशन बघा. गिवन काय आपल्याला, पहिल्यांदा व्हॅल्यू ऑफ शेअर्स. किती आहे व्हॅल्यू ऑफ शेअर, एक शेअर, टोटल शेअर्स किती आहे, 10,000. एक शेअर किती रुपयाचा आहे, 10 रुपयाचा. 10,000 गुणाकारात 10 करा बरं बाळांनो, किती येते बघा, किती आलं, ₹1,00,000. किती आली व्हॅल्यू ऑफ शेअर्स बाळांनो, 1,00,000 रुपये आली. ओके, दुसरं, इश्यू एक्सपेन्सेस किती सांगितलेत क्वेश्चन मध्ये, 5,000. हे फक्त नोट डाऊन करायचे बाळांनो, इश्यू एक्सपेन्सेस. आणि डिव्हिडंडचा रेट किती एक्सपेक्ट केला त्यांनी, 18%, 18%, 18% एक्सपेक्ट केलेला आहे. ओके, मग डिव्हिडंड काढूया. डिव्हिडंड काढाय काय अवघड आहे का, नाही. मग डिव्हिडंड काढायचे किती, टोटल तुमचे इक्विटी शेअर कॅपिटल किती आलेलं आहे, किती आलंय बाळांनो, 1,00,000. कसं आलं, 10,000 गुणिले 10, 1,00,000 आलं. मग 1,00,000वरती 18% काढा, किती येते 18%, 18,000 रुपये आला तुमचा डिव्हिडंड. छान छान, हुशार आहात तुम्ही, यायला लक्षामध्ये तुमच्या. मग काढून घेऊया आपण नेट प्रोसिड्स. नेट प्रोसिड कसं काढायचं बाळांनो, किती रुपयाचा व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती आहे, 1,00,000 रुपये. त्याच्यामधून हे इश्यू ऑफ एक्सपेन्सेस आणि हा प्रीमियम काय करायचंय, एक्सपेन्सेस असतील तर मायनस आणि प्रीमियम असेल तर प्लस करायचं बाळांनो. ओके, ऑलवेज लक्षात ठेवा, खूनगाठ बांधा किंवा चिमटी काढून लक्षात ठेवा की एक्सपेन्सेस काय करायचे, मायनस करायचे आहेत आणि प्रीमियम काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. ओके, नेट प्रोसीड्स इज इक्वल टू, मग व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती आहे, 1,00,000. एक्सपेन्सेस किती आहेत, 5,000. आणि प्रीमियम किती येतोय, 20,000 रुपये. आता प्रीमियम कसा काढला बाबा, प्रीमियम किती टक्के म्हणलाय त्यांनी, प्रीमियम 2 रुपये एका शेअर्सवरती. एका शेअर्सवरती 2 रुपये आणि 10,000 आहे तर 10,000 गुणिले 2 करा, मग तुमचा टोटल प्रीमियम येऊन जाईल. ओके, आता मी इतर सोल्युशन मध्ये काढलेला नाही, पण प्रीमियम कसं काढायचं, एका शेअरवर किती रुपये आहे म्हणा, 2. ओके, 2 गुणिले टोटल शेअर्स किती आहेत, 10,000. ओके, 10,000 आहेत. ओके, 2 गुणिले 10K करा, प्रीमियम येऊन जाईल तुमचा. किती आला बाळांनो प्रीमियम, तर प्रीमियम आला 20,000 रुपये. ओके, मग हे मी हे करतो, ठीक आहे. प्रीमियम किती आला, 20,000 आला, टाकून द्या. मग 1,00,000 वजा 5,000 प्लस 20,000 किती आलं नेट प्रोसिड्स तुमचं, 1,15,000. जस्ट फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाकून द्या. आता काय,
कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स इज इक्वल टू डी डिवायडेड बाय NP मल्टिप्लाय बाय 100. डी म्हणजे डिव्हिडंड, NP म्हणजे नेट प्रोसीड्स मल्टिप्लाय बाय 100. डी किती आले बाळांनो? 18,000. डिव्हिडंड 18,000. नेट प्रोसीड्स किती आलं टोटल? इथलं हे बघा, हे उचलायचं हां. नेट प्रोसीड्स 1,15,000. ओके, गुणाकारामध्ये 100. किती आला आपल्याला? कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स आली बाळांनो 15.65. दॅट्स इट. 15 मार्क पडले तुम्हाला. टाळ्या वाजवा स्वतःसाठी. 15 मार्क पडलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट, आता नोव्हेंबर 22 मध्ये विचारायला क्वेश्चन. नोव्हेंबर 2022 मध्ये. ठीक आहे. ह्याच्या बाहेरचा क्वेश्चन येतच नाही. हेच फिरून फिरून विचारणार तुम्हाला. फक्त तुम्ही लक्ष देऊन केलं पाहिजे. ह्याच्या बाहेरचा क्वेश्चन MCOMला कॉस्ट ऑफ कॅपिटल वरती जाणार नाही. गॅरंटी आहे. बॉन्डवर लिहून देऊ. ठीक आहे, नाही देणार ते. चला, लास्ट क्वेश्चन. ए कंपनी इश्यूड 10% प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच. किती इश्यू केले बाळांनो? 10,000 आहेत. 10% रेट ऑफ डिव्हिडंड आहे प्रिफरन्स शेअरचा. कॉस्ट ऑफ इश्यू म्हणजे ते इश्यू करण्यासाठी कॉस्ट किती आली? एका शेअरवरती ₹2 आलेले आहे. म्हणजे एक्सपेन्सेस आहेत बाळांनो हे ₹2. कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स. काय करायचे? कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स करायची आहे आपल्याला. ठीक आहे. चला मग आता कॅल्क्युलेट करूया. मग नाही, खाली पण क्वेश्चन सांगितलं. ॲट पार, ॲट प्रीमियम आणि ॲट डिस्काउंट 3 कंडिशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर आपण बेसिक पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना आता पाठ झालेला आहे. काय फॉर्म्युला? केपी म्हणजे कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर इज इक्वल टू डी डिवायडेड बाय NP. डी डिवायडेड बाय NP. डी किती? आता काढून घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ डिव्हिडंड काढा. कसं करणार डिव्हिडंड? टोटल शेअर्स किती आहेत? 10,000. गुड. गुणाकारात एक शेअर किती रुपयाचा आहे? 10 रुपयाचा. किती आलं बाळांनो? 1 लाख. शेअर्सचं व्हॅल्युएशन किंवा शेअर कॅपिटल आलं आपलं 10 लाख. आता डिव्हिडंड काढूया. डिव्हिडंड किती म्हणलंय? एका शेअरवरती किंवा 10% म्हणलंय. सरळ इथं बघा 10% डिव्हिडंड म्हणले. किती? 10%. मग 1 लाखावरती 10% जर काढलं तर माझा डिव्हिडंड येईल 10,000 रुपये. दॅट्स इट. डिव्हिडंड आला 10,000 रुपये. चला मग आता ॲट पारनं, ॲट प्रीमियमनं आणि ॲट डिस्काउंटनं आपण कॅल्क्युलेशन करूया. ॲट पार म्हणजे जेवढ्याचं तेवढ्याला विकलं आपण. ठीक आहे. नेट प्रोसीड्स काढा. कसं काढणार बाळांनो नेट प्रोसीड? व्हॅल्यू ऑफ शेअर्स. किती आहे व्हॅल्यू ऑफ शेअर्स? आत्ताच काढले आपण 1 लाख. तरी सुद्धा इथं बघा एक शेअर आहे 10,000 शेअर्स आहेत. एक शेअर 10 रुपयाचा. असं किती आलं बाळांनो? 1 लाख. कॉस्ट ऑफ इश्यू. मग ते इश्यू करण्यासाठी आपल्याला कॉस्ट आलेली आहे. ते एक्सपेन्सेस मी काय म्हणलो आता? चिमटा काढा म्हणून लक्षात ठेवा म्हणलं होतं ना. एक्सपेन्सेस ऑलवेज काय करायचे सांगा? ऑलवेज मायनस करायचे. एका शेअर्सवरती ₹2 असे शेअर्स आहेत माझे. किती बाळांनो? 10,000. 10,000 गुणिले 2 जर केलं तर तुमचे 20,000 एक्सपेंडिचर होतील. सरळ मायनस करा. किती आलं? नेट प्रोसीड्स तुमचं आलेलं आहे 80,000 रुपये. दॅट्स इट. ॲट पारनं डाका फॉर्म्युल्यामध्ये केपी इज इक्वल टू डी डिवायडेड बाय NP मल्टिप्लाय बाय 100. ओके, केपी किती आहे? केपी काढायचं आहे आपल्याला. मग डिव्हिडंड काढलाय आताच 10,000 आला. नेट प्रोसीड्स हे बघा आताच काढलेलं आहे. किती आलं? 80,000. गुणाकारात 100. बाकीचं काम कॅल्सी करते. केपी इज इक्वल टू 12.5. 5 मार्क पडले. ठीक आहे. दॅट्स इट. ॲट पार. आता सेकंड वाली कंडिशन आहे बाळांनो ॲट प्रीमियम. समजत नसेल तर बॅक रिवाइंड करायचा व्हिडिओ. जवळ समजत नाही तवर बघायचं. ओके. ॲट प्रीमियम म्हणजे 10% एक्स्ट्रा पैसे देऊन आपण त्यांचे रिडीम केलेले आहेत. नेट प्रोसीड्स काढूया. व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती आहे? तर आताच काढले आपण बाळांनो. आता परत बघायचं नाही. 1 लाख काढलेले आहे. कॉस्ट ऑफ इश्यू एका शेअर आताच काढले. ते सुद्धा वरी 10,000 शेअर्स आहेत. एकाची कॉस्ट आहे ₹2. किती आलं? 20,000. आणि प्रीमियम काढायचे बाळांनो. प्रीमियम कसा काढायचा? 1 लाख गुणिले 10 भागिले 100. याला आला प्रीमियम तुमचा किती? 10,000 प्रीमियम आलेला आहे. टोटल शेअर कॅपिटल मल्टिप्लाय बाय पर्सेंटेज. किती? 10%. 1 लाख गुणिले 10 भागिले 100 तुमचा येऊन जाईल प्रीमियम. या ठिकाणी प्रीमियम आला 10,000. हे बघा नेट प्रोसीड्स काढून घ्या. नेट प्रोसीड्स प्लस मायनस करा. किती येतं तुमचं? 90,000. मग आता काय करा? फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट कॉस्ट ऑफ कॅपिटल इज इक्वल टू डिव्हिडंड डिवायडेड बाय नेट प्रोसीड्स मल्टिप्लाय बाय 100. ओके. मग 10,000 भागाकारात 90,000 गुणाकारात 100. किती आलं तुमचं आन्सर? 11.11 ॲट 10% प्रीमियम. ओके. आणि लास्ट वन ॲट 10% डिस्काउंट. समजलं नसलं तर बॅक जा. ओके. 10% डिस्काउंट. सॉरी 10 नाही 5% डिस्काउंट आपण काढून घेऊया. डिस्काउंट काय करायचं? ऑलवेज मायनस करायचा. दॅट्स इट. नेट प्रोसीडच चेंज होणार आहे तुमचं. नेट प्रोसीड व्हॅल्यू ऑफ शेअर्स आता हे चेंज होणार नाही. 1 लाख.
ओके, कॉस्ट ऑफ इश्यू किती आले? 20,000 रुपये आले. आता हे डबल सांगत बसणार नाही तुम्हाला. मग डिस्काउंट 5% काढा, 1 लाखावरती 5% किती येते बाळांनो? 5,000 येते. बस 1 लाखामधून हे 25,000 रुपये. ओके, एकंदरीत मायनस करा. 1 लाखामधून हे 25,000 मायनस करा. नेट प्रोसिड्स किती आला बाळांनो तुमचं? 75,000 रुपये. ओके, फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाका. फॉर्म्युला काय? कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर्स इज इक्वल टू डिव्हिडंड डिवायडेड बाय नेट प्रोसिड मल्टिप्लाय बाय 100. मग किती आला फॉर्म्युल्यामध्ये टाका. डिव्हिडंड आले, सगळ्यात आधी तेच काढलं 10,000. मग 75,000 आपलं नेट प्रोसिड जे की आत्ताच आपण इथं काढलेलं आहे, गुणाकारात 100. आणि केपीचं जर फायनल आन्सर आपल्या कॅल्सी मध्ये टाकलं तर येऊन जाईल 13.33%. इथं 5 मार्क आणि या ठिकाणी इथं सुद्धा 5 मार्क. असे तुमचे 15 मार्क जे आहेत ते सिक्युअर होतात एफएमच्या कॉस्ट ऑफ कॅपिटल मध्ये. मला वाटतं तुमचं जे आहे ते कॉस्ट ऑफ कॅपिटल पूर्णपणे समजलं असेलच अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि व्हिडिओला तुम्ही काय करा? लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रामध्ये, आपल्या मैत्रिणीमध्ये चॅनलला शेअर करा. यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो येणार आहे कॅश बजेट. आणि त्याचबरोबर तुमचं कोणता वाला एक चॅप्टर कोणता तरी आहे तो चॅप्टर सुद्धा मी YouTube वरती टाकणार आहे. ओके, चला तर धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू व्हेरी मच.